क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अँटी करप्शनचा तोतया अधिकारी गजाआड, सातपूर पोलिसांची धडक कारवाई। अँटी करप्शनची पाटी लावून फिरणारा तोतया अधिकारी अटकेत। उद्योग भवन परिसरात बनावट अधिकाऱ्याचा पर्दाफाश, सातपूर पोलिसांची धडक कारवाई। अँटी करप्शन विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे। ITI सिग्नल जवळील MIDC कार्यालयाच्या उद्योग भवन परिसरात ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी सचिन महाराष्ट्र ठोके आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास उद्योग भवन परिसरात MH15JX 4886 क्रमांकाची कार उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। या वाहनावर अँटी करप्शन अशी पाटी लावण्यात आली होती। हवालदार शेषराव केदारे यांनी संशय आल्याने संबंधित व्यक्तीवर पाळत ठेवली। त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली। यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित सचिन ठोके याला ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडती दरम्यान बनावट ओळखपत्र आढळून आले। चौकशी दरम्यान त्याने स्वतःला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा नाशिक अध्यक्ष असल्याचे सांगितले। तसेच रवींद्र द्विवेदी हे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले। पोलिसांनी संशयिताकडून बनावट ओळखपत्रे तसेच अँटी करप्शनची पाटी लावलेले वाहन जप्त केले आहे। दरम्यान या तोतया अधिकाऱ्याने शहरात आणखी किती जणांची फसवणूक केली आहे याचा सखोल तपास सातपूर पोलीस करीत आहेत। या प्रकरणातील दुसरा संशयित रवींद्र द्विवेदी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। कारवाईत कारवरील पाटीमुळे उघडकीस आलेला प्रकार उद्योग भवन परिसरात अँटी करप्शन अशी पाटी लावलेली कार आल्याने पोलिसांना संशय आला। चौकशी दरम्यान संबंधित व्यक्तीने माहितीच्या बिलासंदर्भात काही असल्याचे सांगितले, मात्र त्याच्याकडे आढळलेल्या बनावट ओळखपत्रामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला। त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।